सामान्य रत्नागिरी 24 तांदूळ सुद्धा 60 रुपयाच्या जवळपास केलेला आहे। गोडे तेल त्याचा भावच सांगता येत नाही आणि युद्धजन परिस्थितीमध्ये या सरकारनं गॅसची व्यवस्था करायला पाहिजे होती। हे सरकार सांगतंय की आम्ही प्रगती करतो म्हणून, पण हे प्रगती नाही तर गॅस पासून चुलीकडे हा देश निघालेला आहे। लोकांना गॅसचा सिलेंडर मिळत नाही। जे लोकांना 5 लिटर रॉकेल मिळत होतं, हे काळा बाजार होतो म्हणून यांनी रॉकेल बंद केलं। आज अनेकांच्या घरीमध्ये चुलीमध्ये रॉकेल मिळत नाहीये। हॉटेल मधले भाव जर आपण बघितला तर जवळजवळ 50 रुपयाचा वडा हा 100-125 रुपयेपर्यंत गेलेला आहे मुंबईमध्ये। या सर्व भागाच्या विरोधामध्ये आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। रॉकेलवर गॅस रेशनवर 5 लिटर रॉकेल मिळालं पाहिजे। गहू तांदूळ सोडून या ठिकाणी हरभरा डाळ, ज्वारी, साखर, एशेल तेल या 5 जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत। त्याचबरोबर रेशन कार्डची मर्यादा ही सर्वसामान्यपणे 2 लाख केली पाहिजे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 34,000 रेशन कार्ड जे बंद होणार आहेत ते सरकारनं बंद करू नये, अशा प्रकारचे मागणं आहे। महायुतीचं सरकार राजकारण करत आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाग व्हावी आणि सामान्य गोरगरिबांच्या घरामध्ये अन्नधान्य द्यावं। एक मूठभर धान्यासाठी ही चळवळ आहे। हे आमचं पहिलं आंदोलन आहे। यानंतरची जे आंदोलन असतील ते हल्लाबोल आंदोलन असतील। या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला महागाई वाढली त्यावेळेला लोकांनी बाजारपेठा लुटल्या। जर काय महागाई कमी झाली नाही तर आमच्या सगळ्या आया बहिणी रस्त्यावर येतील आणि बाजारपेठा लुटतील आणि याला सरकार जबाबदार असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।